नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच अधिक मास हा सुरू होणार आहे. तर या अधिक मासाला धोंड्याचा महिना किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम मास, तर अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा अधिक मास यावर्षी 17 मे 2026 पासून ते आपल्याला 15 जून 2026 पर्यंत हा महिना साजरी करायचा आहे. तर या महिन्याला विविध नावं का पडली आणि यासोबतच या महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान अगदी मनापासून करत असतो. जावयाला अतिशय महत्त्वाची वस्तू आपल्याला या धोंड्याच्या महिन्यामध्ये दान करायची असते. सोन्या चांदीपेक्षाही महत्त्वाची ही वस्तू आहे. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, पुरुषोत्तम मास का म्हणतात, तर हा महिना दर 3 वर्षांनी येतो आणि म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. त्यानंतर मलमास म्हणजे मळालेला महिना असे देखील म्हटले जाते. म्हणजेच मळालेला महिना, मलमास म्हणजेच मळालेला आहे आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी याला स्वीकारले आहे. म्हणून याला मलमास असे म्हटले जाते. त्यानंतर अधिक महिना म्हणजे काय? कारण हा अधिक आहे. तर बघा, वर्षाचे 12 महिने आहे आणि हा 13वा महिना येतो. एक महिना अधिक येतो म्हणून आपण त्याला अधिक मास म्हणतो. आणि धोंड्याचा महिना का म्हणतात, तर आपण धोंडे बनवत असतो, त्यामुळे या महिन्याला धोंड्याचा महिना असे देखील म्हटले जाते. तर अशा वेगवेगळ्या नावांनी हा महिना ओळखला जातो. हा महिना भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारला आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या अंमलाखाली हा महिना येतो. आणि या महिन्यामध्ये अधिकच म्हणजे जेवढे तुम्ही अधिक कराल तेवढं तुम्हाला अधिक मिळणार आहे. मग ते कसं करायचं, चांगलं की वाईट, हे आपल्यावर आहे. तर या महिन्यामध्ये केलेले दान हे अधिक आपल्याला मिळत असते. यासोबतच या महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. तर 33 प्रकारचे दान आपल्याला करायचे असतात. जे जमेल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता. या महिन्यामध्ये आपल्या लेक जावयाला म्हणजेच या महिन्यामध्ये आपण आपल्या लेक जावयाला, ज्यालाच आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा असे समजून त्यांचा मानपान या महिन्यामध्ये केला जातो. अधिकच्या महिन्यामध्ये जावयाचा मानपान केला जातो आणि जावयाला भगवान विष्णूंचा दर्जा दिला आहे. या महिन्यामध्ये केलेले दान अधिक आपल्याकडे असतात आणि या महिन्यामध्ये यथाशक्ती दान तुम्ही करू शकता. या महिन्यामध्ये एका विशिष्ट काळामध्ये धोंडा हा करायचा असतो. खरं तर संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही धोंडा करू शकता, तुमच्या जावयाला बोलावू शकता, पण आपल्याला देवालाही दान करायचं आहे. आणि ज्यांना जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता, पण काही काळ आहे तेव्हा जर आपण धोंडा केला तर अधिक फायदा होईल. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला जावयाला काय दान करायचे आहे, तर बघा, या महिन्यामध्ये सोनं तर आपल्याकडनं शक्य होत नाही, पण तुम्ही या महिन्यामध्ये एकतरी धातूची वस्तू दान करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोनं देखील दान करू शकता. तर बघा, जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा आपण कन्यादान करतो, त्यामध्येच देवदान करतो. तर तुमची इच्छा असेल, तर तुमचं राहून गेलं असेल तर तुम्ही देव देखील या महिन्यामध्ये आपल्या लेकीला दान करू शकता किंवा तुमच्या वडिलांकडून घेऊ शकता. त्यानंतर सोन्याचं किंवा तांब्याचं देखील तुम्ही दान या महिन्यामध्ये करू शकता. तांब्याची निरंजनी दान करू शकता. तसेच अनारसे, बत्तासे, म्हैसूर हे देखील आपल्याला या महिन्यामध्ये दान करायचे असते. तर अनारसे का, तर बघा, अनारसे हे जाळीदार असतात आणि जितका जाळीदार असतो तेवढ्या वेळा धोंड्याचा महिना हा साजरी करण्याचं भाग्य मिळत असते. जितकी जाळी जास्त तितके वर्ष दान करण्याचं भाग्य मिळतं. या महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. कारण हा महिना 33 महिन्यांनी येतो, त्यामुळे 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळे जे तुम्ही दान करणार आहे तर ते 33 या संख्येने दान करायचं आहे. तसेच जोडव्यामध्ये देखील या महिन्यामध्ये टाकली जाते. तसेच यथाशक्ती दान देखील आपल्याला या महिन्यामध्ये करायचे आहे. जे तुम्हाला मिळेल ते आनंदाने स्वीकारा आणि आनंदाने दान देखील करा. हा सण आनंदाने साजरा आपल्याला करायचा आहे.